आयुष्यातील कठीण काळातून तुम्ही जात आहात, कोणाचा आधार नाहीये, कोणाची साथ नाहीये, संकट आहेत, अडचणी आहेत, यामध्ये तुम्ही गुरफटले जात आहात, त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग मिळत नाहीये, तर प्रत्येक महिन्यातून एकदा फक्त अमावस्येच्या दिवशी तुमच्या घराच्या आजूबाजूला वाहती नदी असेल, तलाव असेल, विहीर असेल, किंवा हे नसेल तर पिंपळाचं झाड असेल, किंवा वडाचं झाड असेल, किंवा बेलाचं झाड असेल, किंवा आवळ्याचं झाड असेल, तर या झाडाखाली तुमच्या पित्रांचं स्मरण करून दक्षिण दिशेला ज्योत करून तुम्हाला एक दिवा लावायचा आहे. एक वात असावी, त्यामध्ये जे कोणतं तुम्ही देवासाठी तेल वापरता ते तेल असावं. हा दिवा पित्रांचं स्मरण करून दक्षिण दिशेला तोंड करून लावावा आणि आपल्या आयुष्यातील ज्या अडचणी आहेत त्या सुटाव्यात यासाठी पित्रांना प्रार्थना करावी. अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी पितृ या ठिकाणी येत असतात आणि इथूनच ते पितृलोकामध्ये जात असतात. त्यामुळे प्रदोष काळाला खूप जास्त महत्त्व आहे. डायरेक्ट पितृ तुमची ही सेवा स्वीकारतात.